पोरी पहिले तर धने वाटून घे दनादना. धने वाटणं झाले की मिरे वाटून घे दनादना. मिरे वाटणं झाले की बडीशोप वाटून घे दनादना. बडीशोप वाटणं झाले की बस आता नको वाटू. पोरी आज आपण डायरेक्टच पाय बनवत आहे मटणाचा. म्हणजे याला म्हणतात रान मटण. पहिले तर अख्खं मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर मटणाला माराच्या रेषा, म्हणजे जो पण मसाला आपण लावू तो मसाला आतपर्यंत मटणामध्ये जायला पाहिजे. पहिले मीठ टाका, मिऱ्याची पावडर टाका, नंतर धन्याची पावडर टाका. चारी बाजूने लावा म्हणजे मटण शिजताना सुटेल खमंग वास. आता एक काम करा, ताटामध्ये दही वता, त्यात टाका हळद, टाका मीठ, घाटी मसाला, मिरची पावडर टाका, पुदिना. हे आता सर्व मिक्स करून हे असं मटण बनणारे पोरी त्या कधीच खाल्लं नसन. खाल्लं असन तर सांग बरं मला. तसं खाल्लं तर एकदा नक्की करून बघ. हा मटणाचा अख्खा पाय त्या मसाल्यामध्ये टाकायचा. तयार केलेला मसाला चौकडून मटणाला लावून घ्यायचा. हा मटणाच्या मांडीचा भाग आहे. त्याला आमच्याकडे फरं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात सांग बरं. फरं मसाला लावून अख्खं शिजवल्या जातं. याला रान मटण नाव पडतं. तर जो मसाला आपण वापरत आहे तो चारी बाजूने लावायचा. एकही भाग सोडायचा नाही मटणाचा. चारही बाजूला मसाला लागला की 6 घंटे तरी फरं मुरत ठेवायचं. म्हणजे फरं चांगलं मुरतं, खायला भारी टेस्ट देतं. म्हणून ध्यानात घे, 3 घंटे फरं मुरत ठेवायचं. फक्त पॅक बंद झाकून ठेवायचं. याला म्हणा बैस मुरत. आता मुरलं की झाकण काढायचं. मोठं लट कुकर घ्या. जे मोठं भांडं असन तुमच्या घरामध्ये ते घ्या. कुकर असलं की एकच नंबर, म्हणजे फरं पटकन शिजतं. कढईमध्ये टाकसान कंप्लेट 2 घंटे लागतं शिजालं. फरं कढईमध्ये टाकलं की उलटून पालटून करायचं. नंतर गरम पाणी करायचं, 2 घंटे शिजवायचं झाकण ठेवून. तोपर्यंत 2-4 कांदे कापायचे. कांदे कापणं झाले की कढईमध्ये टाका तेल. तपलं की टाका कापलेला कांदा. कांद्याला घ्या आता नटून. तरी आपण एक आता वाटण बनवत आहे. मधात फरं बघायचं नाही तर लागू दे खाली. वाटणासाठी एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी बदाम, काजू, कापलेला कांदा. वाटण तयार झालं. चाल वाटण परतो. कढईमध्ये तेल टाक. खडे मसाले, अद्रक लसूण पेस्ट, दालचिनी, इलायची, मिरे, थोडेच खडे मसाले घेतले आहे. वाटलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं. पाणी टाकू म्हणजे होते फर्स्ट क्लास ग्रेव्ही तयार. हळद टाका. वाटण चांगलं परतून घ्या. वाटण ढवळणं झालं ही वाटणाची ग्रेव्ही शिजलेल्या फऱ्यामध्ये टाकून द्या. पण त्या अगोदर पहा फरं शिजलं की नाही, नाहीतर ठेवा कच्च. पोटात शिजतं मग कच्च. पोरी हे जे रान मटण आपण आज बनवलं आहे, सुक्क पण बनवू शकतो किंवा रस्स्यावालं पण बनवू शकतो. फक्त रस्सा लपलपीत हवा, डुडू पाण्याचा नाही पाहिजे. आवडत असन बटर तर बटर पण टाका वरून कोथिंबीर. आता चांगला लपलपीत रस्सा कडू द्या. बनलं आता आपलं रान मटण. आला बरं या ताव मारायला. चाल पोरी ठोक एक लाईक. मस्त एका परातीमध्ये काढायचं. वरपून चिरपून खाऊन घ्यायचं. वाटलं तर याच्या संग नान बनवायचं किंवा बनवा मांडे. त्याला बनलं रान मटण, घ्या वरपून.